एका प्रोग्रॅमचा अभ्यास करणार आहे. तो प्रोग्रॅम कोणता आहे? तर मेमरीमध्ये साठवलेल्या 2 8 बिट संख्यांची बेरीज करणे. आता ही बेरीज करण्यासाठी आपण डायरेक्ट ॲड्रेसिंग पद्धती वापरणार आहे. आता आपण मायक्रो प्रोसेसरकडे जाऊया. आता मायक्रो प्रोसेसर 8085 कसा दिसतो? तर त्याचं थोडक्यात स्ट्रक्चर तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. या मायक्रो प्रोसेसरमध्ये आपल्याला रजिस्टर ए हा 8 बिटचा रजिस्टर दिसतो. त्याच पद्धतीने एक इथं समूह दिसतो, ज्या समूहामध्ये रजिस्टरच्या जोड्या आहेत. आता या जोडीमधला प्रत्येक रजिस्टर हा 8 बिटचा असतो. पहिली जोडी आहे पहा बेसिक जोडी, बीसी रजिस्टर जोडी, नंतर आहे डी रजिस्टर जोडी, नंतर आहे एचएल रजिस्टर जोडी. आता रजिस्टर ए आणि हा रजिस्टरचा समूह जो आहे, जोड्यांचा समूह जो आहे, तो अंतर्गत बसणं इथं जोडलेला असतो. यानंतर आपण या मायक्रोप्रोसेसरच्या बाहेर असलेली मेमरी आपण पाहूया. आता मेमरीमध्ये आपल्याला 16 बिट मेमरी आपल्याला माहीत आहे. यामध्ये 16 बिट मेमरी ॲड्रेस असतो आणि त्या प्रत्येक मेमरी ॲड्रेसला आपण प्रोग्राम किंवा डेटा स्टोअर करत असतो. आता ही मेमरी आणि हा मायक्रो प्रोसेसर हा सिस्टीम बसद्वारे जोडलेला असतो. आता हे स्ट्रक्चर ध्यानात ठेवून आपण प्रोग्रामकडे जाणार आहे. या प्रोग्राममध्ये आपल्याला यातले काही घटक वापरायचे आहेत. अर्थात यातले काही मेमरी लोकेशन्स आपण डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतोय. तसेच यातले काही रजिस्टर्स आपण प्रोग्राममध्ये वापरणार आहे. आता पुढे जाऊया आपण. या प्रोग्रामसाठी जे 4 मेमरी लोकेशन लागतात ते मेमरी लोकेशन मी निवडतोय. पहिला मेमरी ॲड्रेस आहे 2500H. याच्यामध्ये मी पहिली संख्या स्टोअर करणार आहे. दुसरा मेमरी लोकेशन आहे 2501. याच्यामध्ये दुसरी संख्या स्टोअर करतोय. त्याच्यानंतर 2502 मध्ये मी या 2 संख्यांची बेरीज साठवण्यासाठी हे लोकेशन वापरतोय आणि या बेरीजचा कॅरी साठवण्यासाठी 2503 ही मेमरी आपल्याला वापरायची. याच्यानंतर आपण रजिस्टर ए वापरतोय, नंतर रजिस्टर बी वापरतोय. या 2 रजिस्टरमध्ये आपण संख्या साठवणार आहे. त्यानंतर या बेरीजचा कॅरी साठवण्यासाठी आपल्याला रजिस्टर सीची आपण इथे निवड करतोय. असे 3 रजिस्टर मायक्रो प्रोसेसरमधले आणि मेमरीचे 4 लोकेशन या प्रोग्रामसाठी आपल्याला वापरणार आहे. अर्थात हा प्रोग्राम समजावून घेत असताना एका बाजूला प्रोग्रामची थीम किंवा प्रोग्रामची आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या प्रोग्रामचा फ्लोचार्ट तयार होत जाणार आहे. एकंदरीत प्रत्येक स्टेपसाठी आपण इथं आयडिया वापरतोय. ती आयडिया ॲनिमेशनसोबत मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासोबत इथं आपल्याला फ्लोचार्टमध्ये ती स्टेप्स आपल्याला दिसतील. आता आपण जाऊया पुढं की या मेमरी लोकेशनमध्ये पहिली संख्या मी 06 घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या 03 घेतलेली आहे. हा माझा डेटा आहे. ज्या 2 संख्येची मला बेरीज करायची आहे तो डेटा. आता मी फ्लोचार्टची सुरुवात झालेली आहे. सुरुवात ही तुम्हाला स्टेप दिसेल. याच्यानंतर मी पहिली स्टेप करतोय. ॲनिमेशनमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीला बेरजेमध्ये ज्या रजिस्टरमध्ये आपण कॅरी साठवणार आहे त्या रजिस्टर सी मध्ये आपण 00H हा डेटा आपण तात्काळ मूव्ह करणार आहे. अर्थात रजिस्टर सी हा क्लिअर करणं असं या स्टेपला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 00H हा डेटा साठवायचा आहे. आता 00H हा डेटा रजिस्टर सी मध्ये साठवायचा आहे. रजिस्टर सी क्लिअर करून घेऊया आपण. आता ही तात्काळ मुवमेंट मी दाखवलेली आहे तुम्हाला. 00H त्याच्यामध्ये स्टोअर झालेला आहे. आता ही स्टेप मला फ्लोचार्टमध्ये दाखवायची. रजिस्टर सी मध्ये 00H तात्काळ मूव्ह करा. ही फ्लोचार्टमध्ये माझी पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर आपण पहिली संख्या जी आहे 06H ही संख्या किंवा हा डेटा आपण रजिस्टर ए मध्ये लोड करणार आहे. अर्थात मेमरीमधून मधला डेटा आपण डायरेक्ट रजिस्टर ए मध्ये पाठवू शकतो. ओके, तर ही क्रिया आपल्याला करायची आहे. हा डेटा ने रजिस्टर ए लोड करा. आता ही मेमरी आणि रजिस्टर ए मध्ये ही जी मुवमेंट झाली ती आपण इथं फ्लोचार्टमध्ये बघूया की मेमरी 2500H मधील डेटा जो आहे त्या डेटानं रजिस्टर ए लोड करा. अर्थात इथं पहिली संख्या रजिस्टर ए मध्ये आहे. आता ही माझी दुसरी स्टेप झाल्यानंतर मी ही जी संख्या आहे पहिली संख्या जी इथं रजिस्टर ए मध्ये आली ती तात्पुरत्या स्वरूपाकरता मी दुसऱ्या रजिस्टरमध्ये स्टोअर करतोय. ती रजिस्टर बी मध्ये मला मूव्ह करतोय मी. तर 06 हा अंक रजिस्टर बी मध्ये आलेला आहे. ही माझी तिसरी स्टेप्स आपल्याला दिसेल. रजिस्टर ए मधील डेटा रजिस्टर बी मध्ये मूव्ह करा. आता पहा
हा आपलं हे मेमरी लोकेशन दिसतंय. याच्यामध्ये आपला मूळचा जो फ्लोचार्ट आपण जिथं करणार आहोत तो इथं आपल्याला दिसतोय. आता रजिस्टर ए मध्ये पहिली संख्या आलेली आहे 06. रजिस्टर बी मध्ये ती संख्या आलेली आहे 06. आता आपण दुसरी संख्या रजिस्टर ए मध्ये घेणार आहे. तर 2501 या मेमरी ॲड्रेस मधली दुसरी संख्या आपण रजिस्टर ए मध्ये आपण लोड करतोय. आता पहा हा 03H हा डेटा रजिस्टर ए मध्ये मूव्ह झालेला आहे. तर इथं आपण जी स्टेप केली ती इथं आपल्याला दिसते मेमरी 2501 मधील डेटा 03H या डेटाने रजिस्टर ए लोड करा. आता दुसरी संख्या ही रजिस्टर ए मध्ये आलेली आहे. पहिली संख्या 06H ही रजिस्टर बी मध्ये आलेली आहे. आता दोन्ही संख्या रजिस्टरमध्ये आलेल्या आहे. आता मायक्रोप्रोसेसरमध्ये ALU मध्ये आपल्याला बेरजेची क्रिया करायची. त्याकरता आपण इथे या दोघांमध्ये बेरजेची क्रिया करूया. आता ही बेरीज आपण इथं आपल्याला स्टेप दिसते रजिस्टर ए व रजिस्टर बी यांची बेरीज करा. आपण बेरीज केलेली आहे. आता बेरीज ही बाय डिफॉल्ट तुम्हाला माहिती आहे की रजिस्टर ए मध्ये येते. बेरीज आली 09H ही बेरीज आपल्याला रजिस्टर ए मध्ये आलेली दिसते. आता ही बेरीज साठवण्यासाठी आपण 2502H हे मेमरी लोकेशन निवडलेलं आहे. आता ही बेरीज जी आहे ती बेरीज आपण या मेमरीमध्ये साठवूया. 09H ही मेमरीमध्ये आपण साठवलेली आहे. तर ही इथं मला स्टेप दिसते रजिस्टर ए मधील बेरीज मेमरी 2502H मध्ये साठवा. आलेली बेरीज आपण मेमरीमध्ये साठवली. आता राहिला प्रश्न कॅरीचा. त्या कॅरीकडे आपण जाऊया. आता कॅरी प्लस सेट झाला किंवा नाही झाला म्हणजे कॅरी बेरीजमध्ये येणं आणि न येणं याकरता आपल्याला काही वेगवेगळ्या स्टेप्स कराव्या लागतील. जाऊया आपण. कॅरी येतो का? येत असेल कॅरी येत असेल तर काय करायचं आहे तर कॅरी फ्लॅग सेट होईल. तर कॅरीसाठी आपण जो रजिस्टर सी निवडलेला आहे त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे. कुठली स्टेप करतोय बघा मी. कॅरीमधला तो 00H आहे त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक कॅरी हा 01H येईल. हा कॅरी आपल्याला इथं मिळेल. इथं फ्लोचार्टमध्ये आपल्याला कॅरी येत असेल तर रजिस्टर सी 1 ने वाढवा ही स्टेप आपल्याला काम करायची. त्याच पद्धतीने कॅरी येत नसेल तर काय करावं लागेल. कॅरी येत नसेल तर ही क्रिया करून चालणार नाही आपल्याला. ती स्किप करावी लागेल टाळावी लागेल. तर आपल्याला कॅरी रजिस्टर जो असेल त्याच्यामधला डेटा तो मूव्ह आहे त्यासाठी हवा लागेल. आता कॅरी येत नसेल तर आपल्याला ही स्टेप स्किप करून आपण पुढच्या स्टेपकडे जायचा मार्ग आपल्याला दिसतो. तर हा कॅरी साठवायसाठी आपण प्रोग्रामच्या शेवटी हा कॅरी साठवायचं क्रिया आपण करूया. जो काही कॅरी येईल तो आपण साठवायचा आहे तो मेमरीमध्ये साठवायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे कॅरी हा रजिस्टरमधून मेमरीमध्ये जाऊ शकत नाहीये. तर कुठल्या रजिस्टरमध्ये जाऊ शकत नाही. ए सोडून इतर रजिस्टरमध्ये जाऊ शकत नाही. तर कॅरी हा प्रथमतः आपल्याला ए मध्ये घ्यावा लागेल. तर रजिस्टर ए मध्ये आपण कॅरी घेऊया. तो आपल्याला माहिती आहे की हा कॅरी जो काय असेल तो इतर रजिस्टरमध्ये येईल. मग तो 00H असेल तर 01 तर रजिस्टरमध्ये घ्या आणि ए मधनं तो कॅरी आपण मेमरीमध्ये पाठवू शकतो. तर स्टोअर करू शकतो. तर शेवटची स्टेप आहे ती म्हणजे रजिस्टर ए मधला जो कॅरी येईल तो कॅरी आपण मेमरीमध्ये साठवायचा. इथं साठवला जातो आणि ही स्टेप आपल्याला दिसते. रजिस्टर ए मधील कॅरी 2503H मध्ये साठवा. हा प्रोग्राम थांबवायचा आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला इथं मिळालं की एका बाजूला प्रोग्राम आयडिया आपल्याला दिसते ॲनिमेशन स्वरूपामध्ये आणि दुसऱ्या बाजूला फ्लोचार्ट तयार होताना आपल्याला दिसतो. यानंतर आपण या फ्लोचार्टमधील प्रत्येक स्टेपसाठी कमांड लिहिणार आहे आणि जो कमांडचा संच होईल त्याला आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम असं म्हणतो. तो असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम कसा असेल त्याच्याकडे आपण जाऊया. आता आपण सुरुवात ही फ्लोचार्टमधली पहिली स्टेप्स आहे त्यासाठी कुठली कमांड नसते. त्याच्यानंतर आपण ALP लिहितोय त्यामध्ये निमॉनिक्स लिहितोय आपण. आता बघा रजिस्टर सी मध्ये 00H हा तात्काळ मूव्ह करा ही इमिजिएट ॲड्रेसिंग मोडमधली सूचना आहे. तर ती सूचना काय असेल तर MUIC, 00H. आता मी ALP लिहायला लागलोय. प्रत्येक कमांड लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपली दुसरी स्टेप्स आहे की मेमरीमधला डाटानं रजिस्टर ए लोड करा. 06H मेमरी कुठली आहे 2500 आहे. आपली कमांड आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमधली LDA 2500H. हे 2500H मधला डाटा जो असेल तो लोड कुठं करायचा आहे रजिस्टर ए मध्ये. LDA 2500H. नंतर रजिस्टर ए मधील डाटा रजिस्टर बी मध्ये बघा साधी मुवमेंट कमांड आहे मूव्ह B, A मधला डेटा आपण बी मध्ये मूव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी संख्येसाठी आपण रजिस्टर ए मध्ये ती संख्या लोड करणार आहे. LDA 2501H डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड ची कमांड आहे. दोघांची बेरीज करा. ॲड बी म्हणजे एक संख्या ए मध्ये आली दुसरी संख्या बी मध्ये आली त्या दोघींची बेरीज करायची आहे. ॲड बी कमांड. त्याच्यानंतर मेमरीमध्ये आपण बेरीज साठवायची आहे. ए मध्ये येणारी बेरीज जी आहे ती आपल्याला साठवायची आहे. कुठली कमांड आहे STA 2502H.
इथे ST आहे, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडची कमांड आहे, स्टोअर द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर इन टू मेमरी ॲड्रेस. ओके, साठवा, स्टोअर करा. त्याच्यानंतर कॅरी चेक करतोय आपण, कॅरी आता जम्प करायची आपल्याला. जर कॅरी येत नसेल, नो कॅरी असेल तर जम्प आहे, JNC ह्या स्किप लेबलवरती जायचं आहे आपल्याला, JNC स्किप. त्याच्यानंतर जर कॅरी येत असेल तर तुम्ही जो रजिस्टर C आहे तो इन्क्रिमेंट करा 1नं, INR-C 1नं रजिस्टर कंटेंट वाढवा, तो INR-C आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅरी येत नसेल तर स्किपवरती आपल्याला लेबलला जायचं आहे. अर्थात ही कमांड जी आहे INR-C स्किप झाली, कॅरी येत नसेल तर ह्या लेबलला जाईल प्रोग्राम. ह्या लेबलला कुठली कमांड आहे तर आपल्याला रजिस्टर C मधलं कंटेंट A मध्ये मूव्ह करायचं आहे, मूव्ह A,C. आता कॅरी साठवतोय आपण, कॅरी हा A मध्ये आलेला आहे आणि आपण कॅरी साठवण्यासाठी मेमरीकडे जातोय. 2503H मध्ये कॅरी साठवतोय आपण. हा कॅरी कसा साठवतोय बघा आपण, STA 2503H आणि थांबा ही कमांड जी आहे ती आहे RST5. तर अशा पद्धतीनं प्रत्येक स्टेपसाठी इथं निमॉनिक्समध्ये आपल्याला ALP मध्ये निमॉनिक्स आपल्याला दिसतील, प्रत्येक कमांड आपल्याला दिसतील. आता आपण पुढे जाऊ. यामध्ये आपल्याला MLP तयार करायचं आहे, मशीन लँग्वेज प्रोग्राम, ज्यामध्ये हेक्स कोड असेल, मेमरी लोकेशन असेल आणि मेमरी लोकेशन प्रमाणे आणि हेक्स कोड प्रमाणे आपण त्याचं एक्झिक्युशन पुढे जाऊन करणार आहे. आता इथं हे निमॉनिक्स आहे, हे कमांड तुम्हाला सगळ्यांना आता मी सांगितलेले आहेत. या प्रत्येक कमांडसाठी आपल्याला MLP लिहायचं आहे. आता MLP लिहायच्या अगोदर या टोटल प्रोग्रामसाठी आपल्याला मेमरी लोकेशन किती लागेल, प्रोग्रामची लांबी किती असेल ती मोजायची आपल्याला. तर यासाठी प्रत्येक कमांड किती बाईट घेतो प्रोग्रामचे ते आपल्याला बघावं लागेल. आता पहिली कमांड ही 2 बाईट घेईल, इथं 2 बाईट, 1 2. दुसरी कमांड 3 बाईट घेईल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22 ही प्रोग्रामची लांबी येते, 22 बाईट लक्षात घ्या. तर 22 बाईटचा हा प्रोग्राम आहे. प्रत्येक बाईटमध्ये प्रोग्राम कोड आणि हेक्स कोड डेटा स्टोअर केला जाईल. MLP मध्ये तुम्हाला माहिती आहे मेमरी ॲड्रेस आणि हेक्स कोड असतो. याच्यामध्ये हे सगळे मेमरी लोकेशन 22 बाईटचे 22 मेमरी लोकेशन इथं मी लिहिलेले आहेत. इथं सुद्धा आपल्याला टेबलमध्ये दिसेल. आणि प्रत्येक कमांडसाठी, प्रत्येक सूचनेसाठी आपल्याला त्याचा हेक्स कोड, त्यामधला डेटा आपल्याला इथं सिरियली स्टोअर करायचा आहे. तर हे सगळे हेक्स कोड तुम्हाला दिसतील. यामध्ये डेटा आहे, प्रोग्राम कोड आहे आणि हे प्रोग्राम कोड या दिलेल्या मेमरी लोकेशनला तुम्हाला किटमध्ये भरायचे आहेत आणि तो प्रोग्राम एक्झिक्यूट करून आउटपुट भरायचा आहे. अशा पद्धतीनं या बेरजेच्या प्रोग्राममध्ये एका बाजूला प्रोग्रामची आयडिया सांगत दुसऱ्या बाजूला फ्लोचार्ट मी तयार केलेला आहे. त्याच्यानंतर आपण फ्लोचार्ट घेऊन प्रत्येक स्टेपसाठी आपण कमांड लिहिलेली आहे आणि आपण ALP तयार केला, असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. आणि त्याच्यानंतर आपण तिसऱ्या भागामध्ये या निमॉनिक्सचा आधार घेऊन, या प्रत्येक कमांड्स आधार घेऊन आपण MLP तयार केला. याकरता प्रोग्रामची लांबी मोजली आणि मेमरी लोकेशन्स आपले ठरले आणि हेक्स कोड्स त्यासाठी लिहिलेले आहेत. याच्यानंतरचा प्रॅक्टिकलचा भाग शिल्लक राहतो, तो म्हणजे एक्झिक्युशनचा. तो आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये करायचा आहे.